महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, बंद केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. संविधानाचा आणि कोर्टाचा आदर राखून उद्या महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचं मविया नेत्यांना आवाहन. निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही, शरद पवारांचं ट्विट. पवारांच्या आवाहनानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही उद्याचा बंद मागे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही, मात्र कोर्टाचा आदर करावा लागतो, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर, नाना पटोले ठाण्यात, तर पवार पुण्यामध्ये शांततेमध्ये आंदोलन करणार. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मविया नेते निषेध व्यक्त करणार. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा, विरोधकांनी बंद मागे घेतला असल्यास ही योग्य भूमिका आहे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हायकोर्टाच्या निर्णयानं पवारांना संविधानापुढे जाता आलं नाही, तर संविधानाची कुणी पायमल्ली करत असल्यास कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये 6 वर्षांची शिक्षा, सदावर्तेंचा इशारा. महाराष्ट्र बंद पुकारणाऱ्या विरोधकांना कोर्टानं चपराक दिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. तर काल कोर्टानं सरकारला सुनावलं ती एकनाथ शिंदेंना चपराक नव्हती का, उद्धव ठाकरेंचा पलटवार. मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त, महाराष्ट्र बंदची हाक. चेहलूम आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा द्यायचा की मवियाला पाठिंबा द्यायचा याबाबत 1 सप्टेंबरला ठरवणार, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी बँकेमध्ये तुफान गर्दी, नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी, 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती. मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाची हजेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली, अंधेरी, हिंदमाता परिसरामध्ये मुसळधार पाऊस. राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता.